चला आरीवर्क शिकूया। आज आहे आपला डे 9 आणि आज आपण बघणार आहोत की कशा प्रकारे आपण शुगर बीड्स आणि 3mm बीड्सची प्लेसमेंट करणार आहोत। सो यासाठी जे मटेरियल तुम्हाला लागणार आहे ते आहे ट्यूलिपची 14 नंबरची नीडल आणि कॉटनचा थ्रेड। आता पुन्हा एकदा आपण एंड नॉटनी सुरुवात करणार आहोत, ज्यासाठी पहिले एक छोटी बारीक चेन स्टिच तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला नॉट करायची आहे। आणि शुगर बीड तुम्ही अशा छोट्याशा कापडावरती घेऊन दोन शुगर बीड तुम्हाला नीडलमध्ये घ्यायचे आहेत। धागा जो आहे तो नीडलमध्ये अटकवायचा आहे आणि खालूनही टाईट पकडायचा आहे आणि वरूनही नीडलमध्ये टाईट पकडायचा आहे आणि त्यानंतर शुगर बीड त्यात ट्रान्सफर करायचे आणि मग काळजीपूर्वक खालून एक्स्ट्रा धागा ओढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक चेन स्टिच बाहेर काढायची आहे। सेम प्रोसेस आता तुम्हाला प्रत्येक वेळी करायची आहे। फक्त लक्षात एकच ठेवायचं आहे की जेवढ्या बारीक धाग्यातनं तुम्ही चेन स्टिच घेणार आहात तेवढं तुमचं काम जे आहे ते स्ट्रॉंग होणार आहे आणि अशाच प्रकारे संपूर्ण लाईन तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे, जी की मी तुम्हाला दाखवणार आहे। सो प्रत्येक वेळी टाईट धागा ओढून घेणं खूप गरजेचं आहे आणि असं करत करत जेव्हा तुम्ही लाईन कंप्लीट कराल तर ती अशा प्रकारे एकदम सरळ आणि विदाऊट गॅप तुमची शुगर बीडची लाईन दिसणार आहे। ज्या वेळेला तुम्ही एंडला येणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा लॉक घेऊन घ्यायचं आहे। घेण्या अगोदर जर तुम्ही एक एक्स्ट्रा चेन स्टिच घेतली तर तुमचं वर्क जे आहे ते खूप सिक्युअर्ड राहणार आहे आणि हे वर्क बरोबर आहे की नाही किंवा कसं झालं आहे ते बघण्यासाठी तुम्हाला बीड्सची लाईन जेव्हा तुम्ही अशी हलवाल तर तुमचा धागा विजिबल नाही झाला पाहिजे आणि बीड्स एकदम टाईट पाहिजे। अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।